मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. महाराष्ट्रीय उद्योजक व्यावसायिक व्यापारी क्लबची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात येईल. नुसतीच लोकप्रियता वाढताना दिसत नाही तर मराठी माणसाला एकत्र येणे हे आता किती अपरिहार्य आहे हे तेथे होणाऱ्या कार्यावरून जाणवते. महाराष्ट्रीय क्लबच्या कार्याचे प्रतिबिंब आता मराठी समाजावर पडू लागले हे महत्त्वाचे सुलक्षण होय. क्लब आता उद्योजक व्यावसायिक व्यापारी अशा महाराष्ट्रीय माणसांचीच गरज राहिलेली नाही तर मराठी समाजाची अपरिहार्यता ठरत आहे. इतके दिवस मराठी व्यापारी व्यावसायिक उद्योजकांनी कुठेतरी एकत्र यावे असे वाटत होते, पण आता मराठी समाजालाही आपल्या व्यावसायिक उद्योजकांनी एकत्र यावे असे वाटते आहे. याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्रीय उद्योजक व्यापारी व्यावसायिक क्लबला पाठिंबा देणारा ठराव अमरावती येथे होणाऱ्या अधिवेशनात आणीत आहेत. मराठी व्यापारी उद्योजकांना एकत्र यावेसे वाटावे आणि त्यांच्या एकत्र येण्याचे अभिनंदन करून त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय मराठा महासंघाने घ्यावा. याचा अर्थ काय, याची परस्पर संगती कशी लागणार? महाराष्ट्रीय उद्योजक व्यापारी व्यावसायिक व्यापारी क्लबला अखिल भारतीय मराठा महासंघाने पाठिंबा देताना म्हटले आहे की मराठी माणसाच्या उद्योगाच्या सर्वोगीण विकासाकरिता शासनाकडून अधिकाधिक सवलती व आर्थिक मदत मिळावी. राजकीय कार्यकर्त्यांकडून त्यांची होणारी पिळवणूक व त्रास हा थांबावा. तसेच इतर भाविकांप्रमाणे मराठी माणसाला उद्योगात मानाचे स्थान दिले जावे. मराठा महासंघाने क्लबला पाठिंबा देताना जे विचार व्यक्त केले व मराठी उद्योग व्यापाराबद्दल जी आत्मीयता दाखविली त्यासाठी मराठी महासंघाचे मनपूर्वक अभिनंदन केले पाहिजे. मराठी उद्योजक व्यापारी वर्गाला त्यामुळे अत्यंत दिलासा मिळाला आहे. मराठा महासंघाच्या विचारांशी कोणताही मराठी माणूस एकदम सहमत होईल यात शंकाच नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक वस्ती मराठी माणसाची महाराष्ट्रात चाललेल्या उद्योगात काम करणारे मजूर कामगार अधिकारी हे मराठी निर्माण होणारा माल खरेदी करणारा ग्राहक वर्ग हा मराठीच म्हणजे कष्ट मराठी माणसांचे, पैसा मराठी माणसांचा, पण त्याचा लाभ मात्र मराठी माणसाला नाही. उद्योग करण्याची मराठी माणसाची लायकी खचितच आहे. उद्योगात लागणारे कौशल्य त्याच्या जवळ आहे, पण मराठी माणूस मालक नाही. ही परिस्थिती कशी काय वाटते? कापूस आमच्या वऱ्हाडात महाराष्ट्रात पिकणार, शेत मराठी माणसाचे, तेथे काम करणारे मजूर मराठी, कापसापासून तयार होणारे कापड घेणारे मराठीच, पण गिरणी मालक मात्र मराठी नाही. किती महाराष्ट्रीयन माणसाच्या कपड्याच्या गिरण्या आपल्या महाराष्ट्रात आहेत? जवळजवळ नाहीतच. का नाहीत? मराठी माणसाने आपल्याच घरात मालक म्हणून राहू नये काय? तेलबिया शेंगदाणा यांचे पीक आमच्या शेतात आमच्या मजुरांनी तेल काढण्यासाठी अपार कष्ट घ्यायचे, परंतु वनस्पती तुपाचा कारखाना मात्र पुण्या एखाद्या दुसऱ्याने काढावयाचा असे का व्हावे? तेलाचे उत्पादन करणारा एक फार मोठा समाज वऱ्हाडात आहे. बदलत्या काळानुसार त्या समाजातील माणसांनी आपले उद्योग व्यवसाय बदलले आहेत. यासाठी महाराष्ट्रातील उद्योजकांनी एकत्र यायला हवे.